हॅलो हा पुकारा पुकारा गाडा एक नंबरच्या फायनलसाठी आजच्या गटाच्या राजाचा बीर दौडा मेरगाव चिखलबंदीचा रेकॉर्ड दिसते शिवाजी शहर दत्तोबा बीर दौडा कृष्णा जाडवीचा मेरगाव चिखलबंदी या ठिकाणी जुन्या पडीतील प्रसिद्ध गाडा मालक आमचे मार्गदर्शक शिवाजी मामा बिरदवडे लांबून गाड्या बायला सह मंडळी आपण उपस्थित झालात संतोषराव बिरदवडे सर आशिष दादा बिरदवडे सर्वांचं मनापासून स्वागत व्यवस्थित गाडा झोपा या ठिकाणी यादनगरीच्या भावी पंचायत समिती सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पल्लवीताई जयसिंगराव दरेकर आणि खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यादनगरीचे आदर्श सरपंच जयसिंग शेठ दरेकर 2000 रुपयाच्या अलाउंसर मंडळीसाठी बक्षीस स्वागत घाई करा बिरदवडे साहेब घाई करा गाडा खुनव घ्या गाडा खुनव घ्या बिरदवडे साहेब गाडा खुनव घ्या नाही नाही असा काय घोटाळा होतोय अहो रोजच्या तालमीतली मंडळी तुम्ही असा कसा घोटाळा होतोय बैल जामदारा येऊ द्या बैल मागे येऊ द्या घाईनं झोपा बरं का मान्यवर मंडळींच्या ठिकाणी भाषण व्हायचे अजून 6 गाड्या पळायचं थोडी घाई करा चला बिरदवडे मंडळी थोडीशी घाई करा बरं का पाठीमागे अजून 6 गाड्या पळायचे कृपया सहकार्य करा आणि हा गाडा गेल्याच्या नंतर आमदार साहेब 2 मिनिटांमध्ये सर्वांना शुभेच्छा देतील गाडा मला कांडपुढं घेऊ नका घ्या बिरदवडे मंडळी थोडी घाई करा
धन्यवाद गाडा मालक 2 मिनिटं थांबा. हा, तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं होतं गाडा पुन्हा गेल्यात काही पॉईंट नाही. बरं पुकारा पुकारा. हो मोहन शेट नाव तर सांगा ना. शेटे चौधरी जुगलबंदी. हा आता आलं चेशक बॉ 2 मिनिटं. हो वाजंत्री मंडळी आता काय नाही बोलता येत. या ठिकाणी राहुलचे ढोले चेअरमन कासारी 500 रुपयाचा परत एकदा अलाउन्स तर मंडळीसाठी बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी जय गणेश बैलगाडा संघटना पुणे जिल्हा संस्थापक अध्यक्ष पप्पू शेठ खंडे बराड शेठ आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत. 500 रुपयाचा अलाउन्स तर मंडळीसाठी बक्षीस मनापूर्वक स्वागत. हो वाजंत्री मंडळी पटकन त्या चषक खाली घेऊन या. खाली बैल झोपून तयार आहे. सतीश शेठ डांगले यांच्या माध्यमातून घाटाच्या राजासाठी आकर्षक चषक आहे. त्यांना लोडुंगवाडी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद. वाजंत्री मंडळी थोडीशी घाई करा. वाजंत्री मंडळी थोडं काही नाही चला बरं टायमर बंद करून टाका. चला चला ओ वाजंत्री अहो इथं काय चाललंय हा. तुम्ही थोडीशी हा सहकार्य करा. 3 दिवसामध्ये सर्वात आतून जी बारी होणार आहे त्या बारीसाठी हे चषक दिलं जाईल. वाजंत्री मंडळी धन्यवाद. सतीश शेठ भरत डांगले यांच्या माध्यमातून हे चषक आहे आणि 3 दिवसामध्ये आतून जी बारी होईल त्या बारीला हे चषक दिलं जाईल. आणि गाडा मालक ही बारी झाल्यावर थांबा. तात्या काळे 2 मिनिटं थांबा. पाठीमागच्या गाड्या मालकाला विनंती आहे 2 मिनिटं थांबा. तात्या 2 मिनिटं काढा त्या ठिकाणी थांबवा. गाडा खुनावर घ्या. घ्या गाडा माग. आणि गाडा मालक आता सहकार्य करा. फक्त 2च मिनिटं थांबा. घ्या नामदेव शेट कार्ड. ओके थोडी घाई करा. सेकंड आणि 38 मिली पॉइंट. 13 सेकंद 38 मिली पॉइंट. 2 मिनिटं विशाल आपल्या नवखंडेरायाच्या पवित्र पावनभूमीमध्ये कुंडेश्वर महाराजांच्या पवित्र परिसरात श्री संत तुलसीदास महाराजांचा भंडाराच्या निमित्तानं
भव्य 3 दिवसाच्या बैलगाडा शर्यती या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि आज या यात्रेची सांगता या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व बैलगाडा मालक ज्यांच्या माध्यमातून लिडोंगवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून ही यात्रा भरत आहे ते सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, मुंबईकर मंडळी, सर्व गाडा शौकीन मंडळी, सर्वांना मनापासून प्रथमतः धन्यवाद देतो. लिडोंगवाडी ग्रामस्थांना प्रथमतः मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की वाडी जरी छोटी असली तरीसुद्धा 3 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आजच त्या ठिकाणी तुलसीदास महाराजांच्या मंदिराजवळ सुरू झालेला आहे आणि आजच 3 दिवसाची यात्रा या ठिकाणी सांगता होत आहे. खऱ्या अर्थानं एक धार्मिकता जपण्याचं काम आणि त्याचबरोबर बळीराजा शेतकऱ्यांचा आवडता खेळ बैलगाडा शर्यती जपण्याचं काम, पशुधन जपण्याचं काम ही सर्व मंडळी करत असताना गेले 3 दिवस आपण आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहात. त्याच माध्यमातून मी असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उपतालुका प्रमुख संजूभाऊ घनवट असतील, शहर प्रमुख पप्पूदादा राक्षे असतील आणि व्यासपीठावर आम्हा सर्वांचा आदरातिथ्य आणि सन्मान आपण केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. सर्व अनाउन्सर मंडळी असतील, संयोजक मंडळी असतील, प्रेक्षक वर्ग असतील, लिडोंगवाडी आणि या पंचक्रोशीतील पाईट पंचक्रोशीतील सर्व युवा वर्ग, शौकीन मंडळींना मनापासून धन्यवाद देत असताना मला मनस्वी आनंद होतोय की माझ्या राजकीय जीवनामध्ये बैलगाडा मालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत होत असताना अनेक बैलगाडा घाट बनवण्याचा योग त्या ठिकाणी मित्रपरिवाराच्या माध्यमातून आला आणि अशाच पद्धतीनं योग ज्या स्टेजवर आपण उभे आहोत हे स्टेज त्या ठिकाणी आपल्या पाईट ग्रामस्थांच्या विनंतीनुसार त्या ठिकाणी उभं केलं आणि हे स्टेजच माझ्या राजकीय आयुष्यामध्ये एक लक्ष्मीच्या रूपानं बैलगाडा मालकांच्या आशीर्वादानं या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं आमदार बनवण्यामध्ये आपल्या या घाटाचा आणि या परिसराचं मोलाचं योगदान आहे. त्यामुळं कुंडेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं कुंडेश्वर परिसराच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं त्या रेलिंग ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या संपूर्ण घाटाच्या रेलिंगसाठी मागील 2 महिन्यापूर्वी 1 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले गे. त्या 3-4 दिवसामध्ये संबंधित कामाचं त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी कुंडेश्वरावर त्या ठिकाणी गायांसाठी प्रथमतः तळं बांधलं आणि मी स्वतःचं पोकलँड त्या ठिकाणी स्वखर्चानं देऊन काही घाट सुधारण्याचं काम तेव्हापासून केलं आणि खऱ्या अर्थानं इको टुरिझमच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून सुरेशभाऊंनी त्या ठिकाणी अनेक विकास कामांना सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात किती विकास कामं झाली, काय झाली मला माहीत नाही, परंतु गरजेचं रेलिंगचं काम जर झालं असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनींना त्या ठिकाणी दुर्घटनेला सामोरं जावं लागलं नसतं. आणि मग आता इको टुरिझमच्या माध्यमातून सुद्धा परवा दिवशीच आपल्या या सर्व कुंडेश्वरच्या कामासाठी 75 लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपल्या DPDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकलेला आहे. अशा पद्धतीनं पाईट आणि या परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादानं भविष्यकाळात सुद्धा काम करण्याचा योग या ठिकाणी राहील. येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या आंबेठाण पाईट गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल, महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्या भगिनी सौभाग्यवती राजश्री संजय जैद यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं त्या ठिकाणी फायनल होत आहे आणि त्या भूमिकेतून पंचायत समितीसाठी आपल्या या गणातून गोगावलेताई असतील, अभयशेठ डांगले असतील आणि राळेताई असतील, यांच्यापैकी ज्यांचं काम चांगलं असेल त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी
या ठिकाणी यापूर्वी कुणी किती विकास केला, कुणी किती वल्गना केल्या, एकही काम दिसायला नाही आहे. परंतु शाश्वत विकासाची कामं या ठिकाणी भविष्यात करण्यासाठी सहकार्य करा. आज आपल्या यात्रेच्या निमित्तानं संत तुलसीदास महाराजांच्या आशीर्वादानं आपल्याला प्रत्येकाला सुख समाधान आणि शांती लाभो अशा पद्धतीच्या शुभकामना आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांना शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद आमदार साहेब, धन्यवाद. या ठिकाणी खेड तालुक्याचे दमदार आमदार भाई थोड़ा मागे दाबा विशाल. सागर बैलदारनाथ रोकडा महाराज बैलगाडा संघटना सुदुंबर, बरोबर आहे ना? रोकडा महाराज बैलगाडा संघटना आणि गाड्या तिघलबंदी दाराच्यावर दिसते. रोकडा महाराज बैलगाडा संघटना आणि गाड्या
रक्यावर झुकतो. या ठिकाणी खेड तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे पाटील, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजूभाऊ घनवट, उद्योजक पप्पूदादा राक्षे यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आता शेवटचा गाडा वर जाणारी मंडळी थोडंसं घाईने चला आणि गाडा मालक इनाम वाटपाचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्या. याच्यानंतर गाडा कोणाचा आहे बरं? मोडवे का? सुतार नाव नाही इथं, नाव सांगा. भाऊसाहेब सुतार आणि साहिल शेठ बाबाजी मोडवे, बरोबर ना? या मंडळी शेवटचा फायनलचा गाडा आहे. बक्षीस वितरण याच ठिकाणी होईल, याची गाडी मालकांनी नोंद घ्या. हाच शेवटचा आहे. वर जाणारी मंडळी गायनं चला, बैल झोपून तयार आहे.
बक्षीस वितरण याच ठिकाणी होईल याची गाडी मालकांनी नोंद घ्या.